गांधीजींचा जीवन परिचय. राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी 2 ऑक्टोबर 1869 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. पुढे ते महात्मा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले. लहानपणापासूनच गांधीजी स्वाभिमानी, हुशार आणि भाविक मनाचे होते. पण लहानपणी ते लाजाळू स्वभावाचे होते. त्यांचे वडील करमचंद यांना सर्व लोक क.बा. असे म्हणत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते. क.बा. आणि पुतळीबाई हे गांधीजींचे आईवडील फार धार्मिक वृत्तीचे होते. राजकोट संस्थानात क.बा. दिवाण म्हणून काम पाहत असत. अत्यंत करारी आणि स्वाभिमानी म्हणून सगळीकडे त्यांची कीर्ती झाली होती. क.बांचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांचे असेच एकदा काहीतरी कारणावरून भांडण झाले. एक काळा भांडतो याचा त्या इंग्रज अधिकाऱ्याला फार राग आला. माफी मागा असे तो क.बांना म्हणू लागला. परंतु स्वाभिमानी क.बांनी त्यांचे म्हणणे मुळीच मान्य केले नाही. माफी मागायला त्यांनी सपशेल नकार दिला. भाविक वृत्तीच्या गांधीजींच्या आई पुतळीबाई यांचा बराचसा वेळ पूजा अर्चा आणि उपास तापास यातच जायचा. अशा स्वाभिमानी आणि भाविक आई वडिलांच्या पोटी गांधीजींचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच गांधीजींवर घरातले सात्विक आणि सोज्वळ संस्कार आपोआप होत होते. गांधीजींचे वडील आपल्या मुलांची फारच काळजी घेत असत. त्यांनी चांगले शिकावे, सवरावे आणि मोठे व्हावे असे त्यांना फारच वाटत असे. बालपणातले गांधीजी. या कुटुंबात गांधीजी हे सर्वात लहान होते. हुशार असले तरी गांधीजी अभ्यासाकडे लक्ष देत नसत. परंतु वडिलांबरोबर मंदिरात जाण्याची त्यांना खूप आवड होती. तेथे भजन कीर्तन चाललेले असायचे तर एका बाजूला एकजण स्वातंत्र्याची गाणी म्हणायचा. ती गाणी मात्र गांधीजी एकाग्र चित्ताने ऐकायचे. असे दिवस जात होते. आता गांधीजी 7 वर्षाचे झाले होते. वडिलांनी त्यांना शाळेत घालायचे ठरविले आणि मग गांधीजी वडिलांबरोबर राहून राजकोटच्या शाळेत दाखल झाले. पण लहानपणी गांधीजी होते थोडे संकोची. त्यामुळे मुलांच्यात मिसळायला ते घाबरायचे. एकटे राहण्याचा प्रयत्न करायचे. गांधीजी आता 4थीत गेले. संस्कृत, भूमिती असे विषय प्रथम त्यांना कठीण वाटायचे. परंतु गुरुजींनी खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांना त्यात गोडी वाटू लागली. ते मनापासून शिकू लागले. थोड्या दिवसात गांधीजी त्या विषयात प्रवीण झाले. खूप अभ्यास करून ते प्रत्येक वर्षी पास व्हायचे. पश्चातापाचे अश्रू. गांधीजींना निसर्ग खूप आवडायचा. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ते खूप फिरायचे. गांधीजींच्या घरी एक दलित समाजातील नोकर काम करायचा. इतर काही लोक त्यांना हिडीस करीत वागायचे. तेव्हा बाल गांधीजींना प्रश्न पडायचा की हे लोक असे का बरे वागतात? तो तर आपल्यासारखाच माणूस आहे. माणसाने माणसाशी प्रेमानेच वागले पाहिजे असे त्यांना वाटायचे. गांधीजी त्या नोकरांशी प्रेमाने आपुलकीने वागायचे. छोट्या गांधीजींच्या शाळेतही अशी दीनदलित समाजातील मुले होती. त्यांच्यावर अन्याय होत आहे असे गांधीजींना वाटायचे. त्यामुळे ते त्या मुलांशी फारच प्रेमाने बंधुभावाने वागायचे. लहानपणी गांधीजींची अंगकाठी अशक्त होती. ते भरभर चालू शकत नसत. म्हणून मुले त्यांची चेष्टा करायची. त्यामुळे गांधीजी दुःखी व्हायचे. तेव्हा त्यांनी मनाशी निश्चय केला की आपण नेहमी चांगले राहायचे. आपली प्रकृती इतर मुलांसारखी सुधारायची. शाळेत काही मुलांची वर्तणूक चांगली नव्हती. लहान वयात मुलांना व्यसने व वाईट छंद लागलेले होते. परंतु गांधीजी अशा मुलांपासून दूर राहायचे. आपल्याला अशी वाईट संगत, वाईट सवयी लागू नये म्हणून ते काळजी घ्यायचे. एकदा मात्र बाल गांधीजींच्या हातून चूक झाली. वाईट सवयी असलेल्या मुलांमध्ये ते उठ-बस करू लागले. पण लवकरच त्यांना आपली चूक कळून आली. खरे तर त्यांना आता चांगले वाईट कळू लागले होते. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. मात्र काही काळ ते असे संस्कार विसरले होते. त्यांना आपल्या वागणुकीचा पश्चाताप झाला. पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. त्यांनी मग हे सर्व आपल्या वडिलांना सांगितले. वडील आता आपल्याला शिक्षा करतील असे त्यांना वाटले. परंतु बाल गांधीजींना पश्चाताप झालेला पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना माफ करून प्रेमाने जवळ घेतले. वडिलांचे निधन.
गांधीजींचे वडील आता वयस्कर झाले होते. गांधीजींचे लग्न करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी आपल्या भावाचा सल्ला घेतला आणि गांधीजींचे लग्न ठरविले. एके दिवशी छोट्या गांधीजींना नवरदेव म्हणून सजवले. तेव्हा त्यांना बोध झाला की आज आपलेच लग्न आहे. तोपर्यंत त्यांना घरात काय गडबड चालली आहे हेही माहीत नव्हते. घरी पाहुणे आले होते, गोडधोड जेवण बनवले होते, नवे कपडे घालायला मिळाले होते. ते पाहून वाह, किती मौज आहे असे गांधीजींना वाटले. परंतु लग्न म्हणजे मोठी जबाबदारी हे त्यांना काय माहीत नाही. लग्न लागले. गांधीजींची पत्नी बनून छोट्या कस्तुरबा त्यांच्या जीवनात आल्या. असे काही दिवस आनंदात गेले आणि एके दिवशी गांधीजींचे वडील खूप आजारी पडले. गांधीजींनी त्यांची खूप सेवा केली. वडिलांना बघायला खूप लोक येत. त्यांचे बोलणे गांधीजी ऐकत असत. यातून त्यांना नवे ज्ञान मिळाले. पण त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गांधीजी इंग्लंडला गेले. गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाले. सर्वांच्या विचाराने त्यांनी वकिलीचे शिक्षण घ्यावे असे ठरले. वडिलांच्या मित्रांच्या मदतीने गांधीजी इंग्लंडला गेले. परंतु गांधीजींना इंग्लंडला पाठवायला त्यांची आई आधी तयार नव्हती. पण त्यांनी आईची समजूत काढली. म्हणाले, मी इंग्लंडला गेलो तरी चांगले वागेन, सर्वांची आठवण ठेवेन. शेवटी आईने परवानगी दिली. मोठ्या भावाने पैशाची मदत करण्याचे ठरविले. इंग्लंडचे वातावरण एकदम वेगळे होते. सुरुवातीला त्यांना जरा कठीण वाटले, पण हळूहळू त्यांनी तिथल्या रीतिरिवाजांशी जुळवून घेतले. आपल्याला कोणी बुरसटलेल्या विचारसरणीचे म्हणू नये म्हणून ते इंग्रजांसारखा पोशाख करू लागले, मजेत राहू लागले. मोठे भाऊ इकडे बचत करून साठवलेले पैसे गांधीजींना शिक्षणासाठी पाठवित होते आणि गांधीजी तिकडे पैसे कसेही खर्च करत होते. मायदेशी आगमन. एके दिवशी गांधीजींना आपली चूक कळून आली. ते भानावर आले. खर्च कमी केला. मजेचे जीवन सोडले. हॉटेलमध्ये न जेवता एक लहान खोली घेऊन हाताने जेवण बनवू लागले. मनापासून अभ्यास करू लागले. उरलेल्या वेळात धर्मग्रंथाचा अभ्यास करू लागले. त्यामुळे त्यांचे मन शांत झाले. जीवनाचा रस्ता सापडला. शेवटी बॅरिस्टर झाले आणि मायदेशी भारतात परतले. बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी म्हणून ते मुंबई बंदरात बोटीतून उतरले. पण हे सुख पाहायला त्यांची आई जिवंत नव्हती. गांधीजी दुःखी झाले. काही दिवस ते घरी राहिले. भारतीय कायद्याचा अभ्यास करावा असे वाटल्याने ते मुंबईला आले. पण तिथे राहून उपयोग होणार नाही असे वाटताच ते पुन्हा घरी राजकोटला आले. तेथे वकिली करू लागले. भावाच्या ओळखीने काम मिळू लागले. एकदा त्यांच्या भावावर पैसे खाल्ल्याचा खोटा आरोप झाला. त्यांना डांबून ठेवले गेले. ज्या अधिकाऱ्याकडे हे प्रकरण होते तो इंग्रज अधिकारी गांधीजींच्या ओळखीचा होता. गांधीजी त्याला भेटले, परंतु त्या इंग्रजाने गांधीजींचा अपमान करून त्यांना बाहेर पाठविले. अशा अपमानजनक घटना नेहमीच घडू लागल्या. गांधीजींचा न्यायावरचा विश्वास उडू लागला. त्यांचे मन वकिलीत रमेना. याच वेळी एका ओळखीच्या माणसाकडून दक्षिण आफ्रिकेत एक खटला चालविण्यासाठी गांधीजींना बोलविणे आले आणि गांधीजी लगेच तिकडे गेले. गांधीजी आफ्रिकेला गेले. आता त्यांना लोक गांधीजी म्हणू लागले. इंग्रज लोक खूप सभ्य आहेत म्हणून गांधीजी त्यांच्याकडे आदराने पाहत. पण इकडे आफ्रिकेत येताच त्यांचा भ्रमनिरास झाला. येथपासून गांधीजींची इंग्रज लोकांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. गांधीजी ज्यांच्या कामासाठी आले होते त्यांचे नाव अब्दुल्ला. त्यांच्याकडेच ते राहिले होते. पण तिथे सर्वच हिंदी लोकांचा गोरे इंग्रज अपमान करतात हे गांधीजींना दिसले आणि मग गांधीजींना गोऱ्यांबद्दल राग वाटू लागला. गांधीजींनी अब्दुल्लाजवळ चौकशी केली. तेव्हा कळले की हिंदी लोकांना येथे हमाल म्हणून वागविण्यात येते. ते ऐकून गांधीजींना खूप वाईट वाटले. आता गप्प बसून चालणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असे गांधीजींना वाटू लागले. भिवून राहिलो तर आपली प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी वृत्तपत्रात तक्रार नोंदविली. त्यामुळे गोरे लोक खूप चिडले. पण हिंदी लोकांना मात्र खूप आनंद झाला. कितीतरी हिंदी लोक गांधीजींच्या मदतीला पुढे धावले. हिंदी लोकांवर अन्याय. एकदा गांधीजी कामानिमित्त रेल्वेने प्रवास करीत होते. पहिल्या वर्गाचे तिकीट काढले होते. डब्यात गर्दी नव्हती. इतक्यात एक इंग्रज माणूस डब्यात शिरला.
तेथे गांधीजींना पाहताच रागात रेल्वे अधिकाऱ्याकडे गेला. शिव्या घालीत तो इंग्रज अधिकारी गांधीजींकडे येत खेकसला. चल उठ, उठ येथून, 3ऱ्या वर्गात जाऊन बस. माझे 1ल्या वर्गाचे तिकीट आहे, गांधीजी शांतपणे म्हणाले. तरीही तू इथे बसू शकत नाही, अधिकारी आणखी जोराने ओरडून म्हणाला. तेव्हा गांधीजींच्या डोक्यात प्रकाश पडला. काळ्या माणसाला गोऱ्यांच्या डब्यात बसता येत नाही. तरीही गांधीजी तसेच बसत म्हणाले, मी इथून उठणार नाही. इंग्रज अधिकारी खवळला. त्याने पोलिसांच्या मदतीने गांधीजींना जबरदस्तीने बाहेर फेकले. थंडीने कुडकुडत गांधीजींना रात्रभर प्लॅटफॉर्मवर थांबावे लागले. अशा कटकटी करण्यापेक्षा परत जावं भारतात. गांधीजींच्या मनात विचार चमकून गेला. मग पुन्हा त्यांना वाटले, छे, हा तर पळपुटेपणा. न्यायासाठी लढले पाहिजे. कितीही अपमान हो, मी सहन करीन. सत्यासाठी झगडलं पाहिजे. गरीब हिंदी लोकांना न्याय मिळायलाच पाहिजे. गांधीजी महात्मा झाले. माणसाने माणसांबरोबर माणसांसारखे वागावे या तत्वाने गांधीजी वागू लागले. म्हणून लोक त्यांना आता महात्माजी असे म्हणू लागले. वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जान रे, हे गांधीजींचे आवडते भजन. या वचनाप्रमाणे अनेक हाल अपेष्ट शोषित ते आफ्रिकेतच राहिले. गोऱ्यांच्या अनेक तक्रारी हिंदी लोक त्यांच्याकडे आणीत. हिंदूंना मिळणारी अपमानाची वागणूक, त्यांचे होणारे हाल पाहून गांधीजींना फार यातना व्हायच्या. दुःखाने त्यांना झोप येत नसे. प्रामाणिकपणा आणि सत्य ही तत्त्वे गांधीजींनी वकिलीतही जपली. अनेक खटल्यांचा अभ्यास करून त्यात तडजोड घडवून आणली. त्यांनी स्वतःसाठीही कधी अन्याय सहन केला नाही. ते नेहमी न्यायाची बाजू उचलून धरीत. अशा प्रकारे गांधीजी आपल्या कार्यात यशस्वी झाले. हक्कासाठी लढत राहिले. न्यायासाठी लढून गांधीजींनी आफ्रिकेतले काम संपविले. ते भारतात येण्याच्या तयारीत लागले. म्हणून अब्दुल्लांनी मेजवानी दिली. त्यावेळी बऱ्याच हिंदी लोकांनी गांधीजीबद्दल आदराची भावना व्यक्त केली. पण त्याच वेळी गोऱ्यांनी जाहीर केले की हिंदी लोकांना जे काही अधिकार आहेत ते नवा कायदा करून काढून घेतले पाहिजे. हिंदी लोकांनी घाबरून गांधीजींना तिथेच राहण्याची विनंती केली. ती ऐकून गांधीजी तिथेच राहू लागले. हिंदी लोकांच्या हक्कांसाठी ते इंग्रजांशी भांडू लागले. त्यांनी सर्व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांची एक संघटना बांधली. सभा घ्यायला सुरुवात केली. लोकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. ते म्हणत, बंधूंनो, आपण सर्व एक आहोत. आपणाला सर्व भेदभाव विसरून एकत्र व्हायचे आहे. एकमेकांना मदत करून आपण आपले हक्क पुन्हा मिळवू. आपले दुःख आपण सांगितले पाहिजे, म्हणजे गोरे लोक ताळ्यावर येऊ लागतील. न्यायासाठी आपणास लढले पाहिजे. गांधीजींचे हे विचार लोकांना पटू लागले आणि आफ्रिकेमध्ये नाताळ इंडियन काँग्रेस अस्तित्वात आली. खूप त्रास आणि दगदग सहन करीत गांधीजी हिंदी बांधवांसाठी लढू लागले. त्यांना चांगली वागणूक मिळवून देण्यासाठी झगडू लागले. जखमी सैनिकांची सेवा. हिंदी लोकांच्या हक्कासाठी गांधीजी झगडत होते. त्यामुळे काही जाचक अटी रद्द झाल्या. रेल्वेच्या 2ऱ्या वर्गातून गोऱ्यांच्या बरोबरीने प्रवास करण्याची सवलत त्यांना मिळाली. रात्री शहरात फिरण्यावरील निर्बंध रद्द करण्यात त्यांनी यश मिळवले. आपल्या वागणुकीने त्यांनी काही गोऱ्या लोकांशीही मैत्रीचे संबंध जुळवले. हिंदी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजी लढा देत होते. पण नंतर सर्वच मानवांसाठी, अडल्या नडल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. सत्य, न्याय आणि प्रेम या मार्गाचा अवलंब करून त्यांनी विश्वबंधुत्वाची कल्पना प्रत्यक्ष साकारण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेत बोअर नावाचे उंच लोक राहत असत. त्यांना इंग्रज लोक गुलामाप्रमाणे वागवीत. मग बोअर लोकांनी इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी युद्ध आरंभले. त्याला बोअर युद्ध असे म्हणतात. बोअर लोकांनी इंग्रजांना चांगले झोडपले. शेजाऱ्यांना संकटकाळी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे म्हणत गांधीजींनी जखमी सैनिकांसाठी एक सेवा पथक सुरू केले. 1200 हिंदी लोक सेवा पथकात सामील झाले. जीवाचा धोका पत्करून जखमी सैनिकांना पाठीवरून 30-30 मैल उचलून न्यावे लागले. गरीब श्रीमंत असे भारतीय लोक अशी सेवा करू लागले. हिंदी लोक निर्भय आणि शूर आहेत हे गांधीजींनी जगाला दाखवून दिले. अशा रीतीने गांधीजींनी आफ्रिकेत
अन्यायाविरुद्ध लढा दिला, संकटकाळी शत्रूलाही मदत केली आणि मग ते मायभूमीला परत आले. भारतातली जनसेवा. गांधीजी भारतात आले त्यावेळी येथे राजकीय चळवळ जोरात सुरू होती. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, मेहता हे पुढारी राजकीय क्षेत्रात मोठे काम करीत होते. गांधीजींनी आफ्रिकेत बजावलेल्या कामगिरीबद्दल हे पुढारी त्यांच्यावर खुश होते. सत्य आणि अहिंसा या मार्गाने गांधीजींनी आफ्रिकेत पहिलाच लढा जिंकला होता. त्यांचे सर्व जगालाच नवल वाटत होते. गांधीजी सुमारे 20 वर्ष आफ्रिकेत होते. नंतर ते भारतात परतले होते. मग गांधीजी गोखल्यांना भेटले. ते त्यांना गुरु मानू लागले. गोखले त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, प्रथम तुम्ही सारा भारत फिरून बघा, मग पुढे काय करायचे ते ठरवा. त्यांचे ऐकून गांधीजीने भारत दर्शन सुरू झाले. प्राचीन संस्कृतीने नटलेल्या आपला महान देश त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी देत पाहिला. परंतु गरिबी, रोगराई, पारतंत्र्य आणि लोकांचे अज्ञान पाहून ते खूप दुःखी झाले. भारतात आता कुठेतरी कायमचे राहायला हवे म्हणून त्यांनी गुजरातमधील साबरमती नदीकाठावर जागा शोधली. त्या शांत जागेवर त्यांनी साबरमती आश्रम उभारला. तेथे सर्व प्रकारचे श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित स्त्री पुरुष राहू लागले. तेथे त्यांनी शाळा सुरू केली. भाषा, इतिहास, भूगोल, संस्कृत, इंग्रजी, गणिताचे वर्ग सुरू झाले. शिवाय सुतकताई, विणकाम आणि शेती शिक्षणाची सोय केली. स्वतः आश्रमाची सफाई करीत ते स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊ लागले. खेड्यातील उपाशी गरीब जनता गांधीजींनी पाहिली. त्यांना कामधंदा मिळावा, पैसे मिळावे म्हणून त्यांनी चरखा सुरू केला. खेड्यापाड्यातून चरखा चालू झाला. गरिबांना मजुरी मिळू लागली. गांधीजी गरिबांचे कैवारी बनले. त्यांच्यासाठी कोणतेही काम करायला ते तयार झाले. गांधीजी खूप साधे राहू लागले. खादीचा पंचा आणि हातात काठी या वेशात ते सगळीकडे फिरत. गरीब मजुरांवर अन्याय झालेला त्यांना खपत नसे. त्यांची बाजू घेऊन ते लढा द्यायला पुढे असत. त्यांनी मजुरांची संघटना बांधली. संप केला तरी सरकार ऐकत नाही हे पाहून ते उपास करू लागले. हाच त्यांचा भारतातला पहिला सत्याग्रह होय. सर्वच लोकांचा त्यांना कळवळा होता. त्यांच्यासाठीही ते कार्य करीत होते. एक गरीब कुटुंबच त्यांनी आश्रमात ठेवले होते. प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करणे हाच खरा धर्म. सर्व माणसे ही ईश्वराचीच लेकरे आहेत. त्यांच्यावर अन्याय म्हणजे पाप. आपण सर्वजण माणसंच आहोत. त्यांना प्रेमाने वागविणे हीच खरी मानवता, असे ते सांगू लागले. असहकार आंदोलन. आफ्रिकेप्रमाणे इंग्रज भारतातही अत्याचार करीत होते. पंजाबमध्ये तर त्यांनी मोठा धुमाकूळ घातला. अमृतसरमधील जालियनवाला बागेत हिंदी लोकांवर बेगुमानपणे गोळीबार केला. इंग्रजांच्या गोळ्यांनी शेकडो लोक किड्यामुंग्यांसारखे मारले गेले. राक्षसी वृत्तीच्या इंग्रजांनी निरपराध लोकांची क्रूरपणे हत्या केली. या हत्याकांडाने भारतीय लोक खूप खवळले. गांधीजींनी इंग्रज सरकारविरुद्ध असहकार पुकारला. पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, देशबंधू दास यांनी या आंदोलनात भाग घेतला. विद्यार्थी, वकील, शिक्षक हे सुद्धा या लढ्यात सामील झाले. सर्व देशात 1 ऑगस्ट 1920 रोजी हरताळ सुरू झाला. त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि गांधीयुगाला सुरुवात झाली. राष्ट्रीय शिक्षण, गरिबांचा उद्धार, ग्रामोद्योग, गायींची सेवा, शेती, महारोग्यांची सेवा, खादींचा प्रसार अशी अनेक नवी कार्य गांधीजींनी सुरू केली. समाजातील अज्ञान, भेदभाव, गरिबी, आळस अशा गोष्टी मुळापासून उखडून काढायचा त्यांनी प्रयत्न केला. गुजरातमध्ये गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध एक चळवळ सुरू केली. परंतु काही लोकांनी हिंसक कृत्ये करायला सुरुवात केली म्हणून गांधीजींनी ती चळवळ थांबविली. तरीही इंग्रज सरकार गांधीजींवर खटला भरला. खटला सुरू झाला. न्यायाधीश इंग्रज होते. ते म्हणाले, गांधीजी, आपण धोकेबाज आहात असे आम्हाला वाटते. तुम्ही लोकांना चिथावणी देता, मग आम्ही काय निर्णय घ्यावा? गांधीजी म्हणाले, तर मला शिक्षा करा. आपण मला मोकळे ठेवले
तर मी आणखी लोकांना एकत्र करीन. सत्याग्रह हेच माझे शस्त्र. तुमच्या बंदुकीपेक्षा ते श्रेष्ठ आहे. परंतु आपण शांत का बसत नाही? आपल्यासारख्यांना शिक्षा करणे योग्य दिसत नाही. न्यायाधीश म्हणाले. तेव्हा गांधीजी म्हणाले, मी माझे कर्तव्य बजावतो. दुःखी लोकांना मदत करणे हेच माझे कर्तव्य. आपण आपले कर्तव्य करा. मी माझे कर्तव्य करतो. मला हवी ती शिक्षा करा. मग न्यायाधीशांनी गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा ठोठावली. ते ऐकून एक गरीब शेतकरी हमसाहमशी रडू लागला. एकाने त्या शेतकऱ्याला विचारले, का रडतोस? गांधीजींना शिक्षा झाली आहे म्हणून? गांधीजी गरीब जनतेचे पुढारी आहेत. ते आमच्यासाठी आपला जीव धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही. शेतकरी म्हणाला. गांधीजी असे गरिबांचे कणवाळू होते. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी. अखेर इंग्रजांनी गांधीजींना येरवड्याच्या तुरुंगात ठेवले. त्यांना पोटातील दुखण्याचा त्रास होत होता. ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टर म्हणाले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये गांधीजींवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गांधीजींचे अनुयायी पंडित नेहरू पुढे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते उत्साही आणि हुशार होते. त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. भारतभर स्वातंत्र्य दिवस साजरा झाला. संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींनी व्हाईसरायला एक पत्र लिहिले. त्यांनी देशासाठी 11 मागण्या केल्या. लष्करावरचा खर्च कमी करणे, सरकारी अधिकाऱ्यांवरचा खर्च कमी करावा, शेतीवरील कर कमी करावा, संपूर्ण दारूबंदी व्हावी आणि मिठावरील कर कमी व्हावा, अशा त्या मागण्या होत्या. पण व्हाईसरायने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या. दांडी यात्रा. गांधीजींच्या मागण्या इंग्रजांनी धुडकावल्यानंतर ते विचार करू लागले. तेव्हा त्यांना एक नवाच मार्ग सापडला. मीठ ही तशी लहानशी वस्तू, परंतु त्यावर सुद्धा कर होता. आपण मिठासाठी सत्याग्रह करायचा, कायदा धुडकावून मीठ तयार करायचे आणि मीठ स्वातंत्र्याचे प्रतीक बनणे. मिठासाठी ठिकठिकाणी कायदेभंग करण्यात येईल असे कळविण्यात आले. गांधीजी गुजरातमधील दांडी येथे जाऊन कायदेभंग करणार होते. 100 सत्याग्रहींना घेऊन 12 मार्च 1930च्या सकाळी गांधीजींनी साबरमती आश्रमातून पदयात्रेला सुरुवात केली. गावागावातून पदयात्रा जाऊ लागली. तसे शेकडो लोक त्यात सामील होऊ लागले. गरीब, श्रीमंत, विद्यार्थी, वकील, मजूर, शेतकरी असे अनेक जण पदयात्रेत चालू लागले. यात्रा दांडीला आली. समुद्रकिनाऱ्यावर उभे राहत गांधीजी कडाडले, हे पहा, मी साम्राज्यशाही नष्ट करीत आहे. त्यांनी मिठाचा कडा हातात घेतला. तेव्हा सर्व सत्याग्रहींनी त्यांचे अनुकरण केले. गांधीजी म्हणाले, कोणी पोलिसांना घाबरू नका, मीठ खाली टाकू नका, मुठीतील मीठ त्यांनाच घ्यायला लावा. शेवटी पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अनेकांच्या मुठी रक्तबंबाळ झाल्या, तरी कोणीही मागे हटले नाही. गरीब लोकांची मोठी शक्ती गांधीजींना उभी केली. देशभर सत्याग्रह करण्यात आला. कायदेभंगामुळे सरकार चिडले. अनेक ठिकाणी लाठीमार झाला. सत्याग्रहींनी आनंदाने लाठीमार सहन केला. गांधीजींबरोबर अनेकांना अटकेत टाकले. गांधीजींना अटक झालेली समजताच जनता खवळून उठली. गांधीजींच्या या नव्या शस्त्राची किमया पाहून जग चकित झाले. गोलमेज परिषदेचा फुसका बार. दिवसेदिवस स्वातंत्र्य चळवळ भारतभर पसरत चालली होती. सामान्य लोक खूप चिडले होते. ते इंग्रजांचा द्वेष करू लागले होते. रागाने त्यांचे मन भरले होते. हा राग शमविण्यासाठी इंग्रजांनी एक परिषद भरवायचे ठरविले. तीच इतिहास प्रसिद्ध गोलमेज परिषद होय. गांधीजी या परिषदेला हजर राहण्यासाठी बोटीने इंग्लंडला जायला निघाले. यातून काही फायदा होणार नाही असे त्यांना वाटत होते. लंडनच्या कडाक्याच्या थंडीतही गांधीजींनी आपला पेहराव बदलवला नव्हता. कमरेला पंचा आणि हातात काठी. ते म्हणाले, आमचा देश असाच गरीब आणि अर्धपोटी आहे. मी त्याच देशाचा प्रतिनिधी असून मी याच वेशात राहणार. लंडनमध्ये गांधीजींनी गरीब वस्तीतच राहिले. गांधीजींना जे वाटले तसेच घडले. गोलमेज परिषदेतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे भारतात आणखी असंतोष भडकला. गांधीजींनी पुन्हा तुरुंगात धाडले. अनेक काँग्रेस पुढारीही तुरुंगात गेले. परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या. दारूगुप्ते बंद करण्यात आली. भारतभर वणवा पेटला. हजारो लोकांनी तुरुंग भरले. देशासाठी जनता कोणताही त्याग करायला सिद्ध झाली.
सेवाग्राम आश्रम. भारतात बहुजन समाजातील जनता फार हाल अपेष्टा सहन करीत होती. गांधीजींचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांच्या उद्धारासाठी आणखी कार्य करावे गांधीजींनी ठरविले. दुष्ट रूढी प्रथा निवारण्यासाठी त्यांनी 21 दिवसाचा उपवास केला. परंतु त्यामुळे कर्मठ विचारांचे लोक खवळले. त्यांनी गांधीजींच्या मोटारीवर दगड फेकले, बॉम्ब टाकला, तरी गांधीजी आपल्या ध्येयापासून हटले नाहीत. गरीब जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी गावोगावी दौरे काढले. महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ त्यांनी एक आश्रम उघडला. त्याला सेवाग्राम असे नाव मिळाले. एक गरीब मुलीचा सांभाळ गांधीजींनी करीत होते. एकदा त्या मुलीकडून चुकून आरसा फुटला. आता गांधीजी रागवणार असे तिला वाटले. आरसा फुटल्याचे तिने गांधीजींना सांगितले. तेव्हा गांधीजी म्हणाले, फुटला आरसा तर फुटू दे, मी ते तुकडे दूर टाकून देतो. हवा कशाला आपल्याला आरसा? कितीतरी गरिबांना आरसा वापरायला मिळत नाही. आपण सुद्धा आता आरसा वापरायचा नाही. तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. मुलांनो, असे होते गांधीजी. चले जावचा लढा. वेळ वाया घालवणे गांधीजींना खपत नसे. त्यांची प्रार्थनेची वेळ ठरलेली होती. 5 मिनिटे उशीर झालेला त्यांना आवडत नसे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वाचे गांधीजी तंतोतंत पालन करीत. स्नानासाठी साबण न वापरता ते दगडाने अंग घासायचे. सत्य आणि अहिंसा यावर त्यांची असीम श्रद्धा होती. ते म्हणायचे, सत्य हाच धर्म, सत्य हे ईश्वराचे रूप होय. मी ईश्वर पाहिला नाही, पण त्यांच्या शोधात आहे. जे मला सत्य आहे असे वाटते त्याचे मी पालन करतो. सत्याचा मार्ग काट्याकुट्यातून जाणारा कठीण वाटत असला तरी तो सोपाही आहे. अहिंसा म्हणजे सत्यच आहे. सत्याला अहिंसेचा आधार नसला तर ते सत्य नव्हे. देवावर विश्वास ठेवा, शेजार धर्माचे पालन करा, जास्त लोभ धरू नका, भीती सोडा आणि शूर बना. या सर्व गोष्टींचे पालन केल्याने गांधीजी थोरपदी पोहोचले. कितीही प्रयत्न केले तरी इंग्रज लोक स्वातंत्र्याच्या मागण्या मान्य करत नव्हते. खूप विचार केल्यावर त्यांनी स्वातंत्र्यासाठी अखेर मोठे आंदोलन छेडायचे ठरविले. ते म्हणाले, अहिंसेत जर खरी शक्ती असेल तर ती आता प्रकट होईल. काँग्रेसच्या बैठकीत गांधीजींनी इंग्रजांनी भारत सोडून जावे म्हणून चले जावचा ठराव पास करून घेतला. त्यामुळे इंग्रजांनी पुन्हा सर्व काँग्रेस नेत्यांना अटकेत टाकले. गांधीजींना अटक करून पुण्यातील आगाखान पॅलेस येथे स्नानबद्ध करण्यात आले. इंग्रज सरकार चौताळे होते. जनता दुःखात होती. सर्व उपाय संपल्यावर गांधीजींनी उपवासाचे शस्त्र उपसले. गांधीजींनी उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे जनता काळजीत पडली. गांधीजींच्या वयाला उपास सोसवायचे नव्हते. गांधीजींची प्रकृती हळूहळू कमजोर होऊ लागली. गांधीजी 21 दिवस उपवास करणार होते. त्यांची प्रकृती इतकी खालावली की डॉक्टर मंडळी चिंतेत पडली. परंतु गांधीजींच्या मागे सत्याचे पाठबळ होते. ईश्वर त्यांचा पाठीराखा होता. या कठीण प्रसंगातून ते वाचले आणि जनतेने ईश्वराचे आभार मानित सुस्कारा सोडला. अखेर भारत स्वतंत्र झाला. याच काळात गांधीजींना दुःख देणाऱ्या 2 घटना घडल्या. गेली 25 वर्ष त्यांचे साथीदार असलेले, सावलीसारखे त्यांच्या पाठीशी असलेले महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. त्याच सुमारास सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबांनी त्यांच्यावर मांडीवर देह ठेवला. 62 वर्ष गांधीजींना मोलाची साथ देऊन कस्तुरबा गेल्या. गांधीजींची प्रकृती वरच्यावर बिघडू लागली. तुरुंगातून सुटताच ते पुण्यालाच राहू लागले. तेथे त्यांनी सायंकाळची प्रार्थना चालू केली. अखेर गांधीजींच्या चळवळीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली. भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरले आणि अखेर 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला. भारताचा तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. हरे राम म्हणत देह ठेवला. भारत स्वतंत्र झाला म्हणून आनंद झाला, तरी तितकेच दुःख झाले होते. त्यांचे 2 तुकडे पडून पाकिस्तान निर्माण झाले होते. याचे गांधीजींना खूप दुःख झाले. माणसामाणसातील भेद त्यांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी सामाजिक एकी घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही भडक माथ्याच्या लोकांचा गैरसमज झाला. गांधीजी ठराविक लोकांची बाजू घेतात असे त्यांना वाटले. अशा विचारांच्या कोणीतरी एकदा गांधीजींवर प्रार्थनेच्या वेळी बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु नेम चुकल्याने गांधीजी बचावले. तरीही गांधीजींनी त्यांना क्षमा केली. गांधीजी 30 जानेवारी 1948
या दिवशी सायंकाळच्या प्रार्थनेला निघाले. इतक्यात एक जण पुढे आला आणि त्याने गांधीजींना खाली वाकून वंदन केले आणि झटक्यात त्यांच्यावर हातातले पिस्तूल झाडले आणि हरे राम असे म्हणत गांधीजींनी देह ठेवला. ते अनंतात विलीन झाले. गांधीजींचे थोर विचार. गांधीजी अनंतात विलीन झाले. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे म्हटले जाते. गांधीजी आपल्यातून देहाने केले तरी त्यांनी केलेले कार्य जनतेच्या कायमचे स्मरणात राहिले. गांधीजींची कीर्ती जगभर पसरली. लोक त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणून संबोधू लागले. काही लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणून संबोधू लागले. सत्य आणि अहिंसा या गांधीजींच्या तत्त्वांनी जग आश्चर्यचकित झाले. सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग या तत्त्वांचा त्यांनी शस्त्रासारखा उपयोग केला. जे शस्त्राने साध्य होत नाही ते गांधीजींच्या तत्त्वांनी साध्य झाले. आयुष्यभर त्यांनी या व्रताप्रमाणेच आचरण केले. बॅरिस्टर झाल्यावर त्यांना लाखो रुपये कमवता आले असते, ऐशा आरामात जगता आले असते. परंतु गांधीजींनी पारतंत्र्याने, अज्ञान आणि गरिबीने गांजलेला भारत पाहिला. तेव्हाच त्यांनी मनाशी विचार केला, ऐषारामी जीवन जगायचे नाही, सर्वसामान्य जनतेप्रमाणेच आचरण करावे. परंतु सत्याची कास कधी सोडली नाही. मनाशी ठरविलेल्या तत्त्वाप्रमाणे शेवटपर्यंत गांधीजींनी आचरण केले. मोहाला त्यांनी दूर लोटले. सत्याचरण हाच त्यांच्या विचारांचा आणि जीवनाचा पाया होता. गांधीजी निर्भय रीतीने जीवन जगले. इंग्रजांच्या दमबाजीला धाकदपटशाला नव्हे, तर त्यांच्याजवळच्या बंदुकीतील गोळ्यांनाही ते कधी घाबरले नाही. लोकसेवेचा वसा घेतलेले गांधीजी लोकांपासून कधी दूर गेले नाहीत. लोकांचे सुख-दुःख त्यांना स्वतः अनुभवले. जगाने त्यांच्याकडे नेहमी शांततेचे प्रतीक या दृष्टीने पाहिले. त्यांचे विचार जगभर पोचले. अनेकांनी त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करून गांधीजींचे विचार जगभर पसरविण्याचा मदत केली. आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वानेच गांधीजी महात्मा या पदाला पोचले. अशा या गांधीजींना कोण विसरेल? तर मुलांनो, सत्य, अहिंसा या गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे आचरण करून आपण त्यांच्या स्मृतीला वंदन करूया. सर्वांनी जगात शांतता आणण्यासाठी प्रयत्न करूया.